20 तारखेची जोरदार तयारी सुरू झालेली आहे। देशातलं सर्वात मोठं आंदोलन मुंबईत होईल। आंदोलनावेळी मुंगी शिरायला सुद्धा जागा राहणार नाही, मनोज जरांगे यांनी असं म्हटलंय। ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असा दावा सुद्धा जरांगेंनी केलाय। मनोज जरांगे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। मनोज जरांगे यांनी मुंबईमधल्या आंदोलनासंदर्भात मोठा दावा केलेला आहे। देश, राज्य आणि जग असं पाहिलं नसेल निवेदन आणि शांतता, या दोन गोष्टी बघितल्या नसतात। आमचे सगळे प्लॅनिंग सुरू आहे। 30-30 हजारांच्या टीमा पाडणार आहेत, तुकड्या तयार करणार आहेत आम्ही लोकांच्या तशा। आणि त्यानुसार मध्ये जवळपास 100 मीटरचं अंतर सोडून त्या 30-40 हजारांच्या तुकड्या चालणार आहेत। प्रत्येकाची व्यवस्था प्रत्येकात राहणार, म्हणजे त्यांचं टँकर पाण्याची व्यवस्था त्यांच्या सोबत राहणार आहे, त्यांच्यासोबत हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्सची व्यवस्था प्रत्येक तुकडीमध्ये राहणार आहे। आम्ही एका-एकामध्ये 10-10 ॲम्ब्युलन्सच्या तुकड्या देणार आहेत, डॉक्टरांच्या तुकड्या देणार आहेत आम्ही त्यांना। जवळपास एका तुकडीमध्ये 30-30च्या पास आम्ही टँकर देणार आहेत, म्हणजे त्या 30-40 हजार लोक राहतील अशा हिशोबानं आम्ही ते सगळे प्लॅनिंग करणार आहे। जवळपास 2.5 लाख स्वयंसेवक त्याच्यामध्ये राहणार आहेत आमचे। आम्ही ती व्यवस्था आमची केलेली आहे। मग आता गाड्या आहेत स्वतःच्या, कधी पाऊस आला तर आमचे ट्रॅक्टर आहेत, त्या ट्रॉल्याला छतं टाकलेली आणि ते छतात जरी त्या ट्रॉलीमध्ये 10 लोक असले, जरी खाली चिखल झालेला असला तरी ते वर झोपू शकतात। नुसता ताडपत्री टाकून द्यायचं काम आहे, म्हणजे आपल्याला कोणाकडं व्यवस्था मागायची आवश्यकता पडली नाही पाहिजे, हात पसरायची गरज नाही पडली पाहिजे की याचं घर उघडा किंवा त्याचं मंदिर उघडा किंवा मंगल कार्यालय उघडा, आणि त्याच्यात एवढी संख्या बसणार नाहीये। मग आपण आपलीच व्यवस्था तिथं करायची, आपणच आपली, दुसऱ्यांनी नाही करायची। आपली व्यवस्था आपणच करायची। जेवणाची सुद्धा कुठं जेवायला मिळेल नाही मिळेल, कुठं हॉटेल असेल नसेल, प्रत्येक आमच्या तुकडीमध्ये हॉटेल सुद्धा चहा पाण्याचे राहणार आहेत। सगळ्या व्यवस्था म्हणजे असं काही वाटणारच नाहीये। आम्ही करमणुकीचे पण भजनाचे आणि कीर्तनाचे प्रत्येक तुकडीत कार्यक्रम ठेवणार आहेत। शिवशाहिरीचे पोवाडे प्रत्येक याच्यात ठेवणार आहेत। आमचे जे महाराष्ट्राचे खेळ आहेत ते सुद्धा दमले नाही पाहिजे, बोर नाही झाले पाहिजे म्हणून लेझिम पासून हे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही ठेवणार आहेत। पोरं कबड्डीचे डाव ठेवणार आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे एकदम आम्ही उत्साहासारखं आनंदानं मुंबईला येणार आहेत आणि आनंदानंच आरक्षण घेऊन वापस येणार आहेत, पण आरक्षण मात्र घेऊन येणार आहे। ती प्लॅनिंग आमची सगळी सुरू आहे, जवळपास होत आलेली आहे, त्याची सांगायला हरकत नाही। सगळे निवेदन टीमही कामं करतायत, सगळ्या बाजूने आम्ही सज्ज झालेलो आहे। 3 करोड लोकांना कमी लोक येणार नाही आणि 10 लाख गाड्या येण्याची शक्यता आहे, कारण तशी तयारी सुरू झालेली आहे। कारण ती व्यवस्था मोठी आहे, 2 दिवसाचं नाही हा विषय, हा विषय खूप मोठा आहे। आंदोलन व्यापक चालवायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।